कसं करू समजून नाही झालं. जीवनात थोडं सुख मिळालं होतं, पण ते पण देवाला नाही आवडलं वाटते. काऊन दादा, काय झालं? कसला विचार करताय तू? काय करू यार बाबा, एकदा तिच्यासोबत प्रेम झालं, तिच्यासोबत एकदा राहू शकत नाही. आणि एकदा ती राहते शहरातली मुलगी आणि मी गावाकडला. अरे दादा, प्रेम तर पैसा आणि आयुष्यात जिंदगी बघून तर नाही होत ना. तू एक काम कर, तिच्यासोबत बोलून बघ. हो यार, आज ते घरी येणारच आहे, बोलतो तिच्यासोबत एक वेळा. काही ना, बोलून बघ एकदा. ठीक आहे. गावाकडचा मुलगा, शहरातली मुलगी. प्रज्वल, आहे का तू घरी? अरे ये बस बस, ये तुझीच वाट बघतो बस. हा बोल, काय बोलायचं होतं तुला? लवकर बोल, मला बाहेर जायचं आहे. काय बोलायचं होतं? अरे बस तर तू आधी, आताच तर आली ना. बोलतो ना, थांब ना थोडस, पाणी वगैरे पी. हे बघ प्रज्वल, आपण एकमेकावर प्रेम करतोय ठीक आहे, पण आपलं काहीच नाही होऊ शकत, समजलं ना? हे बघ, मी शहरात राहते, माझे तू पूर्ण शौक पूर्ण करू शकते का? सांग. माझ्या घरी गाडी आहे, मोठं घर आहे, एसी आहे, इथपर्यंत की मी स्वतःचे कपडे हाताने नाही धुवत, वॉशिंग मशीन मध्ये टाकते. हे सगळं आहे का तुझ्याकडे? दाखव बरं मला. हा, हे सगळं तुझ्याकडे नसेल तर नुसते झगडे होत राहील आपल्यात. काय अर्थ मग? हा, अरे हो, करेल ना, पण मी काही दिवसात. प्रेम केलं त्याचं काय मग? अरे हो ठीक आहे, तू प्रेम केलं, पण मी नाही करू शकत यार एवढं ऍडजस्ट. माझ्याकडे नाही होणार एवढं. रडू नको दादा, आपली चुकी आहे ना. आपल्याला देवाने गरीब बनवलाय, आपल्याकडे पैसा नाही आहे. तू टेन्शन नको घेऊ. हिमांशू, तू तुझ्या दादाला सांभाळ यार, माझ्याकडनं नाही होणार एवढं ऍडजस्ट. मी निघते प्रज्वल, सॉरी यार, नाही होणार. बाय. नको जाऊ ना, नको जाऊ ना. मित्रांनो, असंच असते आयुष्यात. एकदा प्रेम होतो, पण आपण प्रेम हे जाती धर्म पाहून नाही करत. इच्छा दोघांची असते सोबत राहायची, छान आयुष्य जगायची. पण म्हणतात ना, जोड़िया तो ऊपर से बनकर आती है, जो जिसके लिए बना है उसको वही मिलता है.